पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर पदासाठी कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण जाहीर होणार आहे याचे वेध लागलेले आहेत। महापालिकेमध्ये भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं, त्यामुळे पुढचा महापौर भाजपचाच होणार हे निश्चित आहे। महापौर आरक्षणाच्या संदर्भात सोमवारी सूचना जारी होण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये पीएम ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत 1000 ई बस चालवण्यात येणार आहेत। या सुविधेसाठी निधी वळता करण्याच्या प्रणालीस मान्यता देण्यात आली। संबंधित कंपन्यांना दरमहा खर्चाची रक्कम द्यावी लागणार आहे। महापालिकेच्या खात्यातून कंपन्यांना वळती करण्याच्या प्रणालीस मान्यता देण्यात आली। पुण्यामध्ये 19 ते 24 जानेवारी दरम्यान ग्रँड टू 2026 या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। या स्पर्धेसाठी वाहतूक विभागानं शहरातील मध्यवर्ती आणि पश्चिम भागातील रस्ते तब्बल 9 तास बंद राहणार असल्याचे आदेश जारी केलेले आहेत। तर काही शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली असून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन देखील नागरिकांना केलेलं आहे। पुण्यामधील बाजारात फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे। शेवंती फुलांना 100 ते 125 रुपये प्रति किलो इतका दर आहे। त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे। पुण्यात गेल्या काही दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे, तर थंडीचा जोर ओसरलेला आहे। शहर आणि परिसरामध्ये रात्री आणि पहाटेच्या वेळी हवेत गारवा जाणवतोय। दुपारी उन्हाचा पारा अधिक तीव्र होतोय, त्यामुळे काही भागात दमट वातावरणाची अनुभूती नागरिकांना घेता येते। नाशिकमध्ये येवलेकरांचा पाणी प्रश्न मिटलेला आहे। गंगासागर तलावाला पिण्याच्या पाण्याच्या रोटेशनची मागणी करण्यात आली होती। याची दखल घेत मंत्री छगन भुजबळांनी पाटबंधारे विभागाला पत्र लिहून पिण्याच्या पाण्याचं रोटेशन सोडावं अशी सूचना केली आहे। नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा सिन्नर मार्गात सुरू करावा या मागणीसाठी सिन्नरकर आक्रमक झालेले आहेत। रेल्वे मार्ग हा सिन्नर, संगमनेर आणि नारायणगाव मार्गात जावा या मागणीसाठी सिन्नर तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आलं। रेल्वे प्रशासनानं या मागणीकडे दुर्लक्ष करू नये यासाठी हे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील पारे गावात क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला। यावेळी तालुका क्रीडा अधिकारी अध्यक्षस्थानी होते। विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस आणि प्रशस्ती पत्र दिलेलं आहे। नाशिकच्या येवल्यात डॉक्टर्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धांना सुरुवात झाली आहे। IPLच्या धर्तीवर हे सामने खेळवले जाणार आहेत। वैद्यकीय सेवा पुरवणारे सर्व डॉक्टर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। या कार्यक्रमासाठी आज आपल्याला लाभलेले छत्रपती संभाजीनगरात निवडणूक प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। तब्बल 155 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा आणि आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत प्रशासनानं या सर्व कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल केलेत। या कारवाईमुळे जिल्ह्यात आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे। संभाजीनगर महापालिकेच्या निकालामध्ये वंचित बहुजन आघाडीनं आपली ताकद दाखवून दिली। या विजयाच्या नंतर वंचितचे जिल्हा निरीक्षक आणि काँग्रेस भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। काँग्रेस खासदार कल्याण काळे यांच्या अहंकारामुळे ही निवडणूक काँग्रेसच्या हातात न गेली असं विधानही त्यांनी केलं।